नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रविकांतराव काळे. आज आपण प्रकाशझोत टाकणार आहोत बाळांवर. डिलिव्हरीच्या संदर्भात आपण समाजामध्ये सारखं दोन गोष्टींचं केवॉस झालेला पाहत असतो बिंदूसाठी, ज्यामध्ये पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं असतं की आम्हाला नॅचरल डिलिव्हरी झाली पाहिजे, कारण आधी काळापासून आम्ही हेच पाहत आलो. आज जर आपण बघितलं की नॅचरल डिलिव्हरी संदर्भात येणाऱ्या अडचणी, त्यामध्ये आपण बघतो की वय वर्ष तुमचं जास्त झाले असेल, तुम्हाला डायबिटीज, जेस्टेशनल डायबिटीज असेल, तुम्हाला पेट म्हणजे फिट्स येत असतील, त्यानंतर बऱ्याचदा मॅक्रोसोमिया, फिटल मॅक्रोसोमिया, ज्यामध्ये मुलांचं डोकं आणि मुलांचं शरीर हे खूप हेवी असतं. तर ह्या सगळ्या वजायनल डिलिव्हरीमध्ये येणाऱ्या ह्या सगळ्या अडचणी आहेत. त्यामुळे न्यूनाटल डेथ, पेरी न्यूनाटल डेथ म्हणजे जन्म झाल्यानंतर किंवा जन्माच्या वेळी जो ट्रॉमॅटिक इन्सिडेंट मुलांना बसतं, बर्थ एस्पेक्सिया, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे देखील बालमृत्यूचं प्रमाण हे खूप जास्त असते. त्यामुळे दुसरी ॲडोलेस्टिक जे प्रोटोकॉल आहेत ते मानले जातात, आणि ते म्हणजे सिझर सेक्शन, इपिसिओटॉमी आणि मेडिकलायझेशन, ज्यामध्ये क्विक डिलिव्हरी, लवकरात लवकर डिलिव्हरी व्हावी आणि ती सेफेस्ट व्हावी यासाठी प्रयत्न त्यामध्ये केले जातात. बऱ्याचदा स्त्रियांना बाळंतपणामध्ये येणाऱ्या अडचणी, त्यांना होणारा त्रास, त्यांना होणारा कन्सर्न, ह्या देखील बऱ्याचदा डिसमिस केल्या जातात. आणि कुठली तरी या दोन्हीपैकी जी आयडियोलॉजी मी बोलली त्यापैकी एखादी आयडियोलॉजी ही इम्प्लिमेंट व्हावी यासाठी पालक आणि त्यांचे नातेवाईक हे एन्फोर्स करत असतात. जर आपण बघितलं तर नॅचरल डिलिव्हरीमध्ये पण आपण बघितलं की बाळाला देखील जो ट्रॉमॅटिक इंजुरी होती ती वर्षानुवर्षे तर होत असतेच, त्याचप्रकारे त्याच्या आईला देखील मेंटल इलनेसनं सफर करावं लागतं. असं म्हटलं जातं की मेंटल इलनेसेस विथ नॅचरल डिलिव्हरी 27%, म्हणजे 27% स्त्रियांना हा नॅचरल डिलिव्हरीनंतर मानसिक त्रासाला समोर जावं लागतं. त्यांचं शरीर जे आहे, त्यांना गर्भाशयाची पिशवी किंवा प्रसूतीचा जो मार्ग आहे तिथे 3rd डिग्री 4th डिग्रीचे टियर्स डेव्हलप झालेले असतात. ह्या सगळ्यांना रिकव्हरी करण्यासाठी फिजिओथेरपी ही अतिशय आवश्यक असते. त्यामध्ये पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस आपण त्यांना सजेस्ट करत असतो. हे अतिशय आवश्यक असतं जर आपल्याला पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये जायचं असेल. आणि त्यामध्ये हेही बघितलं जातं की जर पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये जर स्त्रियांना खूप त्रास झाला असेल तर सेकंड टाइमला त्यांना सिझरियन सेक्शन हे मॅन्डेटरी केलं जातं किंवा ते करण्यासाठी काउन्सिलिंग केलं जातं. यासाठी प्युअरली सायंटिफिक एव्हिडन्सेस, आणि त्याही महत्त्वाचं, प्रत्येक पेशंट हा युनिक आहे, त्याच्यापुढे आलेली परिस्थिती युनिक असते. त्यामुळे नातेवाईक, स्वतः पॅरेंट्स, त्याच्यानंतर रुग्ण स्वतः आणि तुमचे स्त्रीरोग तज्ञ, तुमचा ॲनेस्थेटिक आणि तुमची दाया, मिडवाईफ ज्याला म्हणतो, ह्या सगळ्यांनी एकत्र बसून एक काउन्सिलिंग झालं पाहिजे. त्यांनी प्रसूतीपूर्वी स्त्रियांना जे आहे ते योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्यासमोर काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा त्यासाठी ती प्रिपेअर राहते, जेणेकरून असा केओस डेव्हलप होत नाही आणि प्रसूती जी आहे अगदी अनइव्हन फूड किंवा चांगली राहावी यासाठी प्रयत्न केला जातो. धन्यवाद.